नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे, या सर्वांचा येत्या 30 दिवसात सोयाबीनच्या भावावरती परिणाम काय होणार, यामुळे सोयाबीनचा बाजारभाव येत्या 30 दिवसात वाढणार की घटणार आणि वाढणार तर किती वाढणार, या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, जागतिक सोयाबीन बाजारभावाचा विचार केला तर येत्या 30 दिवसांमध्ये जागतिक बाजारात सोयाबीनची विक्री प्रचंड वाढणार आहे। यामुळे आपल्याला जागतिक सोयाबीनचा बाजारभाव $11.5 ते $12 प्रति बुशेल्सच्या दरम्यानच दिसणार आहे। यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून देशामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाला पोषक किंवा बाजारभाव वाढीसाठी अनुकूल वार्ता येणार नाही। मग देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर लक्षात घ्या, देशांतर्गत बाजारामध्ये मोहरीची विक्री प्रचंड वाढत आहे। त्याचबरोबर निवडणूक आहे, त्यामुळे खाद्यतेलाची आयात प्रचंड व्हायली, देशात खाद्यतेलाचा विक्रमी साठा आहे। या सर्वांमुळे येत्या 30 दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येईल याची जास्त शक्यता दिसत नाही। मग येत्या 30 दिवसात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव तर लक्षात घ्या, सोयाबीनची विक्री येत्या 30 दिवसात कमी होण्याची एक शक्यता आहे, ज्यामुळे 100 रुपयांनी सोयाबीनचा बाजारभाव येत्या 30 दिवसात वाढला तर आश्चर्य वाटायला नको। यामध्ये भावपातळी 4600 पार होऊ शकते आणि या भाव पातळीमध्ये तुम्ही 4500 4600चा भाव मिळाला तर इथं 50% सोयाबीनची विक्री करा। उर्वरित 50% सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा, ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी 100% फायदा। कारण भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची अजिबात शक्यता दिसत नाही। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र।
आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।